वेलकम ऑल स्टुडंट. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधील. तुम्ही पाहू शकता काय आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. 1 आहे त्याच्यामध्ये काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3 हे इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन. ओके, या इक्वेशन साठी ग्राफ मध्ये आपल्याला गिवन काय आहे, तर एक्स इक्वल्स टू 3 ही व्हॅल्यू आपल्याकडे गिवन दिलेली आहे. ओके, मग एक्स इक्वल्स टू 3 गिवन आहे, तर आपण वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो इझिली. एक्स ची व्हॅल्यू एक्स इक्वल्स टू 3 इक्वेशन मध्ये पुट करणार. मग काय येणार, 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 3. y is equals to 3 minus 3, y is equals to 0. x equals to 3, y is equals to 0. Then y is equals to आपल्याला काय दिलेले आहे, सेकंड व्हॅल्यू 5 दिलेली. इफ y is equals to 5, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग काय येणार, x प्लस y ची व्हॅल्यू 5 इज इक्वल्स टू 3. x इक्वल्स टू 3 मायनस 5, x इक्वल्स टू -2. सेकंड व्हॅल्यू आपली x ची आलेली आहे. देन थर्ड आपल्याला दिलेला आहे याच्यामध्येच की x ची व्हॅल्यू जी आहे ती -2 आलेली आहे, आणि खाली आपल्या एक्स वाय च्या व्हॅल्यू मध्ये पण काय आहे, ब्लँक आहे. ती असणार आहे, x ची व्हॅल्यू आहे -2, या ठिकाणी y ची व्हॅल्यू आहे 5. ओके, सेकंड ब्लँक जे आहे ते x, y इज इक्वल्स टू काय असणार आहे, -2, -5. ओके, देन थर्ड आहे आपल्याला y ची व्हॅल्यूज दिलेली आहे 3. ओके, इफ y इज इक्वल्स टू 3, देन x प्लस y इक्वल्स टू 3. x प्लस y ची व्हॅल्यू आपली 3 इज इक्वल्स टू 3. x इक्वल्स टू 3 मायनस 3, x इक्वल्स टू 0. ओके, x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. देन आपल्याला सेकंड जो ग्राफ आहे, सेकंड इक्वेशन आपलं आहे जे आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. ओके, आपण पाहू शकतो या इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, x ची व्हॅल्यू गिवन नाहीये, ब्लँक आहे. y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. या ठिकाणी आपण काय करू शकतो, इफ y इज इक्वल्स टू 0, y ची व्हॅल्यू 0 आहे, तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे, x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल्स टू 4. x इज इक्वल्स टू 4. x ची व्हॅल्यू काय येणार आहे, y ची 0 असेल तर x ची 4. देन x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -1. इफ x इक्वल्स टू -1, मग काय येणार, -1 मायनस y इज इक्वल्स टू 4. ओके, मायनस y इज इक्वल्स टू 4 प्लस 1, मायनस y इज इक्वल्स टू 5, y इज इक्वल्स टू -5. सेकंड व्हॅल्यू आपली y ची आहे -5. देन या ठिकाणी आपण नोट डाऊन करू शकतो, x, y ची व्हॅल्यू ती पण आपल्याला ब्लँक आहे, ती असणार आहे -1, -5. ओके, देन आपल्याला एवढं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील. हे जे आपले आन्सर्स आहेत, y इज इक्वल्स टू 0, x इक्वल्स टू -2, देन x, y ची व्हॅल्यू -2, -5 असणार आहे. x इज इक्वल्स टू 0 असणार आहे. देन x मायनस y इक्वल्स टू 4, यामध्ये आपल्याला x इक्वल्स टू 4 असणार आहे. देन सेकंड y इक्वल्स टू -5 असणार आहे. x, y ची व्हॅल्यू -1, -5 असणार आहे. देन आपला क्वेश्चन नंबर सेकंड आहे, त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ओके, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2. आपल्याला 6 क्वेश्चन दिलेले आहेत, जे ग्राफिकल मेथडने आपल्याला जे लिनियर इक्वेशन आहे ते सॉल्व करायचे आहेत. ओके, त्याच्यामधील फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहे, वन बाय वन घेऊया. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, आपण पाहू शकतो, x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. फर्स्ट इक्वेशन आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 मधील. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे आपलं x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. ओके,
हे जे दोन इक्वेशन आहेत हे ग्राफिकल मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करत असताना सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशन्सचे पेअर ऑफ सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत कमीत कमी 4 पेअर्स. ओके, मग या इक्वेशनसाठी आपण 4 पेअर्स फाइंड आउट करणार. देन हे सेकंड इक्वेशन साठी 4 पेअर्स फाइंड आउट करणार एक्स वायच्या, आणि ज्या काही पेअर्स आलेले आहेत ओके ते आपण ग्राफ वरती काय करणार आहे, प्लॉट करणार आहे. आणि प्लॉट केल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या दोन इक्वेशन आहेत त्यांच्या ज्या लाईन एकमेकांना ज्या ठिकाणी क्रॉस सेक्शन करणार, तो जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट म्हणजे आपलं सोल्युशन असणार आहे. ओके, मग फर्स्ट जे आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6, याच्यासाठी आपण काय करणार आहे की 4 पेअर आपण फाइंड आउट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल काय केलं, हा जो आहे तो टेबल फर्स्ट ऑफ ऑल आपण ड्रॉ केला. ओके, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक्स वायच्या व्हॅल्यू प्लॉट करणार आहे. या ठिकाणी एक्स, या ठिकाणी वाय, एक्स कोमा वाय. ओके, थर्ड आणि हे 4, अशा 4 पेअर्स जे आहेत ते आपण या ठिकाणी नोट डाऊन करणार आहे. ओके, मग या ठिकाणी हे जे आपलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 आहे याच्यामध्ये आपण काय करणार, फर्स्ट एक्स चे व्हॅल्यू काय करणार आहे आपण ॲझ्युम करणार आहे, त्यानुसार आपल्याला वायच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. मग आपण जर एक्स ॲझ्युम केला, इफ एक्स इक्वल्स टू जर 0 ॲझ्युम केला, ओके, तर नेक्स्ट व्हॅल्यू वायची काय येणार आहे आपण पाहूया. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली, 0 प्लस वाय इज इक्वल्स टू 6, वाय इज इक्वल्स टू 6 आलेली आहे. इफ एक्स इक्वल्स टू 0 आपण घेतलेलं आहे, वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे 6 येणार आहे, कोऑर्डिनेट येणार आहे 0,6. ओके, देन एक्स ची व्हॅल्यू आपण 1 ॲझ्युम केली. ओके, सेकंड इफ एक्स इक्वल्स टू 1 पुट केली आपण, तर काय येणार आहे 1 प्लस वाय इज इक्वल्स टू 6, एक्स वाय इज इक्वल्स टू 6 मायनस 1, वाय इज इक्वल्स टू 5. एक्स ची व्हॅल्यू जर आपण 1 ॲझ्युम केली, पुट केली, तर काय येणार आहे वाय ची व्हॅल्यू 5 येणार आहे. हा 1,5 झालेला आहे. ओके, दोन पेअर झाल्या. त्यानंतर थर्ड पेअर आपण काय, इफ एक्स इक्वल्स टू आपण 2 जर ॲझ्युम केला तर वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे आपण पाहूया. एक्स इक्वल्स टू 2 प्लस वाय इज इक्वल्स टू 6, y is equals to 6 minus 2, y is equals to 4. इफ x ची व्हॅल्यू जर 2 आपण पुट केलेली, y ची व्हॅल्यू काय येणार आहे 4 येणार आहे. देन इफ x ची व्हॅल्यू आपण जर 3 पुट केली, x इक्वल्स टू 3, y ची व्हॅल्यू काय येणार आहे आपण पाहूया. 3 प्लस y इज इक्वल्स टू 6, y इज इक्वल्स टू 6 मायनस 3, y इज इक्वल्स टू 3. एक्स ची व्हॅल्यू 3 पुट केली, वाय ची व्हॅल्यू पण काय येणार आहे 3 येणार आहे. या ठिकाणी याचे कोऑर्डिनेट, देन हे कोऑर्डिनेट. ओके, हे दोन जे इक्वेशन आहे त्या दोन इक्वेशन्स मध्ये आपण काय एक्स वाय ची व्हॅल्यू काढलेली आहे, त्यानुसार आपल्याला कोऑर्डिनेट्स पण आलेले आहेत. सेम सेकंड जे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4, याच्यासाठी आपण कोऑर्डिनेट्स काढूया. ओके, ओके, या ठिकाणी आहे एक्स वाय, एक्स वाय. ओके, हे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4 साठी. ओके, मग या ठिकाणी आपण जर ॲझम्पशन केलं, इफ एक्स इक्वल्स टू 0 पुट केला, काय येणार इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली आपण, 0 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, वाय इज इक्वल्स टू मायनस 4. एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केलेली आहे, तर वाय ची व्हॅल्यू येणार आहे मायनस 4, हा येणार आहे 0, मायनस 4. ओके,
देन x ची व्हॅल्यू समजा आपण 1 पुट केलेली आहे. ओके. इफ x इक्वल्स टू 1 जर घेतला आपण तर काय येणार इक्वेशन 1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4 minus y is equals to 4 minus 1 minus y is equals to 3 y is equals to minus 3. Okay, then third, if x equals to समजा आपण पुट केलेला आहे -1 कुठलीही व्हॅल्यू या ठिकाणी घेऊ शकतो आपण 0 1 2 3 किंवा -1 -2 पण आपण घेऊ शकतो. ओके, या ठिकाणी समजा आपण व्हॅल्यू घेतलेली आहे समजा x इक्वल्स टू -1 ॲज्युम केलं. ओके, काय येणार y ची व्हॅल्यू -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4 minus y is equals to 4 plus 1 minus y is equals to 5 y is equals to minus 5 y ची व्हॅल्यू काय येणार आहे -5 येणार आहे. इफ समजा आपण नेक्स्ट इफ x इक्वल्स टू 2 पुट केले व्हॅल्यू. ओके, x ची व्हॅल्यू जर 2 पुट केल्यानंतर काय येणार आहे 2 minus y is equals to 4 minus y is equals to 4 minus 2 minus y is equals to 2 y is equals to minus 2. या ठिकाणी व्हॅल्यू येणार आहेत हे आपण पुट करू. या ठिकाणी x ची व्हॅल्यू 1 अज्युम केल्यानंतर y ची व्हॅल्यू आलेली आहे -3 हा येणार 1, -3. ओके, x ची व्हॅल्यू जर आपण -1 पुट केलेली y ची व्हॅल्यू येणार आहे -5. या ठिकाणी येणार -1, -5. ओके, देन x ची व्हॅल्यू आपण 2 पुट केलेली आहे y ची व्हॅल्यू आपली आलेली आहे -2 हा येणार आहे 2, -2. आता हे ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत या व्हॅल्यू आपल्याला सिम्पली काय करायच्या आहेत आपला जो ग्राफ आहे ग्राफ पेपरवरती आपण काय करणार आहे प्लॉट करणार आहे. या ठिकाणी बोर्ड आहे बरोबर ना, बोर्डवरती आपण ग्राफिकल प्लॉट करू शकणार नाही, करू शकतो पण ते एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ते येणार नाहीये, थोडीफार मिसमॅच होऊ शकते. तरी पण आपण या बोर्डवरती काय करूया ट्राय करूया. ओके, हे जे व्हॅल्यू आलेले आहेत आता या ठिकाणी मी हे रफ करतो या फक्त आपण व्हॅल्यू काय करणार आहोत नोट डाऊन केलेले आहेत ऑलरेडी, त्यानुसार आपण ग्राफ प्लॉट करूया. ओके, या ठिकाणी जर पाहिलं फर्स्ट इक्वेशन आहे याच्यासाठी व्हॅल्यू मॅक्स टू मॅक्स 6 पर्यंत आहेत. ओके, या ठिकाणी मायनस पण आहे -5. ओके, मॅक्स टू मॅक्स आहे. ओके, देन आपण ग्राफ प्लॉट केला. हा जो आहे आपला एक्स ॲक्सिस, हा आहे आपला वाय ॲक्सिस. ओके, आपण या ठिकाणी अंदाजे पॉइंट युनिट नुसार काय करणार आहे आपण प्लॉटिंग करणार आहे. ओके, हे जे प्लॉटिंग आहे या ठिकाणी काय असणार आहे हा एक्स ॲक्सिस असणार आहे. हा जो आहे तो आहे आपला वाय ॲक्सिस. या ठिकाणी असणार आहे -y, या ठिकाणी असणार आहे -x. ओके, या ठिकाणी आहे आपला 0, त्यानुसार आपण समजा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत आपण प्लॉट केले. या ठिकाणी पण अंदाजे युनिट नुसार 1 2 3 4 5 6 7 पर्यंत प्लॉट केला. सेम यानुसार आपण -x वरती प्लॉट करूया. -x वरती 1 2 3 4 5 6 आपण प्लॉट केलेले आहेत. सेम आपण या ठिकाणी प्लॉट करूया 1 2 3 4 5 6 7 8. ओके, मग हा 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 या ठिकाणी 1
2 3 4 5 6 7. Okay, then -1 -2 -3 -4 -5 -6. ओके, देन या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. ओके, हा जो आपला फर्स्ट इक्वेशन आहे, या फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण जर पॉइंट्स पाहिले, 4 पेयर जे आहेत त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आहे आपली 0, y आहे 6. ओके, x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो काय असणार आहे, पॅरलल टू x ॲक्सिस असणार आहे. y ची व्हॅल्यू आपली काय आहे या ठिकाणी 6 आहे. म्हणजे तो जो पॉइंट आहे तो पॉइंट या ठिकाणी येणार आहे. हा समजा आपण पॉइंट ए अज्युम केला. ओके, हा आहे ए पॉइंट. देन सेकंड आहे 1,5. x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे 5. या ठिकाणी जर आपण इंटरसेक्शन पाहिलं तर या ठिकाणी हे 1,5 चा पॉइंट या ठिकाणी येणार आहे. ओके, याला समजा आपण बी पॉइंट अज्युम केला. ओके, देन थर्ड आहे 2,4. x आहे व्हॅल्यू 2, y ची आहे 4. हे जर आपण प्लॉट केलं या ठिकाणी, ओके, तर आपली या ठिकाणी पॉइंट येणार आहे. ओके, देन 3,3. x ची व्हॅल्यू काय असणार आहे 3, y ची व्हॅल्यू पण काय असणार आहे 3. हा पॉइंट आपला या ठिकाणी येणार आहे. ओके, आपण 4 पॉइंट काय केले, प्लॉट केले. देन सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन मधील पॉइंट काय आहेत पाहूया. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू -4. या ठिकाणी x 0, y ची व्हॅल्यू आहे -4. म्हणजे जो पॉइंट आहे तो आपला या ठिकाणी येणार आहे. ओके, देन हा समजा आपण सी नाव दिलं याला, त्यानंतर हा डी आहे. ओके, देन याला आपण समजा ई नोटेशन दिलं. सेकंड आहे 1, -3. 1 x आहे 1, y आहे -3. ओके, हा जर आपण प्लॉट केला तर तो या ठिकाणी येणार आहे. ओके, याला आपण नाव दिलं एफ. ओके, हा आपला एफ पॉइंट आहे. देन थर्ड आहे -1, -5. हा जर x ची व्हॅल्यू काय आहे -1 आहे, y ची व्हॅल्यू आहे -5. म्हणजे हा आपण जर या ठिकाणी असा ड्रॉ केला तर याचे पॉइंट जे आहे ते या ठिकाणी येणार आहे. ओके, जो असणार आहे जी पॉइंट आपण कन्सिडर केला. ओके, देन हा जो आहे जी झाला लास्ट पॉइंट आहे 2, -2. x ची व्हॅल्यू काय असणार आहे 2, -2. म्हणजे हा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. ओके, मग हे जर आपण पाहिलं, हे 4 पॉइंट्स आपण जर याला लाईन ड्रॉ केली, जे आपले गिवन पॉइंट्स आलेले आहेत, आणि ती जी लाईन जी आहे कुठल्या पॉइंटला इंटरसेक्शन होत आहे आपण ते आपल्याला पाहायचं आहे. मग समजा आपण लाईन या पद्धतीनं ड्रॉ केलेली आहे. ओके, आणि हे पण आपण जर लाईन या पद्धतीने ड्रॉ केली, या पद्धतीने आपण जर लाईन ड्रॉ केली, ओके, तर हे आपल्या 2 लाईन आलेल्या आहेत. ही जी पहिली लाईन आहे ती आहे x प्लस y इज इक्वल्स टू 6. सेकंड लाईन आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. आणि आपण जर क्रॉस सेक्शन जर चेक केलं आणि या ठिकाणी जर आपण पॅरलल लाईन जर ड्रॉ केली या ठिकाणी,
तर तुम्ही पाहू शकता हा जो क्रॉस सेक्शन आपला आलेला आहे, ओके, तो क्रॉस सेक्शन कुठल्या पॉइंटला आलेला आहे आपला, हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स काय असणार आहे, एक्स जो आहे तो आहे 5 आणि वाय जो आहे तो आहे 1. हे जे क्रॉस सेक्शन आलेलं आहे या ठिकाणी जो पॉइंट असणार आहे ते आपला आन्सर असणार आहे, जो असणार आहे एक्स कॉमा वाय विच इज इक्वल्स टू -5, 1. या पद्धतीनं आपण हा जो ग्राफ आहे फर्स्ट इक्वेशन सॉल्व केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत त्यांचे आपण पहिलं प्लॉट केलेले आहेत कोऑर्डिनेट्स, 4-4 कोऑर्डिनेट्स. त्याच्यानंतर ते ग्राफवरती प्लॉट करून आपण पाहिलेलं आहे जे क्रॉस सेक्शन येत आहे ते आपलं काय आहे, आन्सर आहे. आणि या पद्धतीनं ग्राफिकल मेथडने जर फाइंड आउट केलं, हा जो गिवन प्रॉब्लेम आहे त्याचे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आहेत 5, 1. अशा पद्धतीने आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व करू शकतो. आपण बोर्डवरती ड्रॉ केलेल्या प्रॉपर पद्धतीनं त्यामुळे ते आन्सर पण प्रॉपर आपलं आलेलं आहे.